माझं नाव नवनाथ सोनकर. हां, मी एक समाजसेवक आहे आणि आमची पूर्ण एक टीम आहे. हं. जे आम्ही समाजसेवेचा आम्हाला सर्वांना वेळच लागले म्हणा. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो. ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून म्हणा, लहान मुलांच्या शिक्षणाचा एक कपडे म्हणा, काही म्हणा किंवा आता पाण्याचा आम्ही मोफत 12 महिने 24 तास थंड पाणी उपलब्ध करून दिले. हं. त्यासाठी आमचे गुरुवर्य माननीय रावसाहेब दरेकर यांनी खूप मोठा आम्हाला सिंहाचा वाटा दिला, की हं. स्वतःची जागा आज फुटभर कोण कोणाला देत नाही. हं. त्या साहेबांनी आम्हाला पूर्ण जागा आम्हाला दिली. गार्डन करण्यासाठी पूर्ण जागा उपलब्ध करून दिली. त्यांचे खूप मनापासून आभार आणि ह्या 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 पुण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. आता उन्हाळ्याचे दिवस पूर्ण चालू आहेत. हं. पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी येतोय. मलाही भरपूर लोकं फोन करतायत, की पाणी येत नाही. पैसे देऊन पाणी मिळत नाही. आता जास्त कंडिशन अशी आहे उन्हाळ्यामध्ये. हं. पण आपल्या त्यांनी डोक्यात आला, की आपल्याला पाणी तर द्यायचंय आणि का आपल्या विद्यानगरला आमच्या इकडे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. मग आम्ही डोक्यात घेतलं, की मोफत पाणी चालू करा. हं. माननीय संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनामुळे की आम्ही प्लॅनचं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीने आज नियोजन झालेलं आहे. त्यासाठी स्वतः ते आपल्या ओपनिंगला येणार आहे. अनेक दिवसापासून मोफत अँब्युलन्स सेवाही आपण देताय. त्याबद्दल काय सांगाल? अनेक दिवसापासून मोफत सेवा आता ॲम्ब्युलन्सचा असा होत झाला, हं. की माझ्या आईला थोडासा दम्याचा त्रास होता. हं. तर आम्हाला ज्यावेळेस परिस्थिती नाजूक होती, ॲम्ब्युलन्सच नव्हती मिळत. हां. तिला वातावरण चेंज झाले, की हं. ॲडमिट करायला लागायची. प्रत्येक वेळेस वातावरण चेंज झालं, की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आला, की हं. तिला ॲडमिट करावं लागायचं. हां. आम्ही मग टू व्हीलरवर ने, हं. कोणाच्या गाडीवर ने, हे कर, ते कर आणि त्याच्यामुळं मला ॲम्ब्युलन्सची किंमत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हं. आणि एक वेळ अशी आली, मी दौंडवरनं पुण्याला मला पेशंट येत होतं. हं. तर मला त्यांनी ₹6,500 घेतले माझे. हं. मग तिथून पुढे मी ध्यान केलं बा आपल्याला आपली जी परिस्थिती आली ही कोणावर येऊ नये. हं. त्यासाठी स्वतः ॲम्ब्युलन्स घेतली आणि तिथून पुढे मोफत चालू केलं आपण. हं. ₹1 कोणाकडून घेत नाही. पेट्रोल नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही किंवा कसल्याच पद्धतीने ₹1 आपण घेत नाही. आता हे पाणी मोफत फिल्टर पाणीचं आपण सुरू केलंय. ते कार्डद्वारे आपण जी योजना चालू केली याबद्दल सांगा. आता ही योजना अशी आहे, की प्रत्येकाला रोज 24 तासाला 20 लिटर पाणी मोफत मिळणार आहे. हं. थंड पाणी असणार आहे पूर्ण. कशा पद्धतीने कार्ड असणार आहे आणि ते सर्वसामान्यपर्यंत आता कसं पोहोचणार आहे? आता सर्वसामान्य ज्या पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी मिसेस उभी होती ह्यावेळेस मागच्या वेळेस. हो. तर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन मतं मागत होतो. हो. की आम्हाला मत द्या. का मत द्या? तर आम्ही हो. तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे देऊ. त्या जोरावरती आम्ही मतं मागत होतो. हं. त्या पद्धतीनेच आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही हे कार्ड देणार आहे. ओके. की आम्ही दिलेला पहिला शब्द 3 महिन्यात आम्ही पाळलेला आहे. हे हं. आम्ही तुम्हाला आमच्या जसं आम्ही मतं मागायला आलो, तसं आमचा विकासही तुमच्या दारापर्यंत आम्ही स्वतः घेऊन येणार. तुम्हाला इकडे यायची गरज नाही. आम्ही तुमच्या दारापर्यंत आम्ही तुम्हाला कार्ड देणार आहे. फक्त नक्कीच. तुमचं रोज येऊन घेऊन जाणे हे तुमचं काम आहे. हं. आम्ही तरी 2 महिने आम्ही कंटिन्यू घरपोच करत होतो. हं. पण घरपोचला असा प्रॉब्लेम होता, की शिक्षक वर्ग आपल्याकडे जास्त आहे. शिफ्टमध्ये प्रॉब्लेम असायचा. आमचा माणूस येऊन माघारी जायचा. पाणी मिळत नव्हतं. मग त्यामुळे आज मानस झाला, की कार्ड सिस्टम दिली ज्यावेळेस त्यांना वेळ आहे, त्यावेळेस ते कार्ड यूज करशील.